ಒಂದು ವೈಯಕ್ತಿಕ ನನ್ನ ಬಿಸ್ನೆಸ್ ಒಂದು ಮೀಟ್ ಕೂಡ ಇತ್ತು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಮಾನ್ಯ ಗೋವಾದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಹಲವಾರು ನನಗೆ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನ ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಎಂಪ್ಲಾಯೀಸ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅನಾನುಕೂಲ ಆಗ್ತಾಯಿದೆ, ಅಲ್ಲಿ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂತೇಳಿ ನನಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಮಾಹಿತಿ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಪತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರ ಮೇಲೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಏನನ್ನ ತೊಂದರೆ ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ತಮ್ಮ गमन ಇರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು पत्र मुखांतर माहिती ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀನಿ. अत्यंत उपयोगी आणि रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या उद्देशाने आम्ही एक योजना आखलेली आहे. त्या योजनेची साधारण कल्पना अशी आहे की वर्षभरासाठी आम्ही एक ठराविक रक्कम आपल्याकडनं घेऊ आणि त्या रकमेच्या म्हणजे त्या रकमेच्या बाबत आम्ही आपल्याला एकूण 6 नाटकं म्हणजे त्याच्यातली 4 व्यावसायिक नाटकं असतील, एक प्रायोगिक नाटक असेल आणि एक संगीत नाटक असेल किंवा नाटकाशी संदर्भातला एखादा कार्यक्रम असेल असं आपल्याला असं त्या रकमेमध्ये आपल्याला देण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. आणि ह्या योजनेसाठी आपल्याला रिसर पास दिला जाईल. ही पूर्ण योजना जी 6 नाटकं आपल्याला दाखवली जातील ही कन्नड भवन शेख होमिओपॅथीच्या समोरचं जे कन्नड भवन आहे तिथे संध्याकाळी 6 वाजता दाखवली जातील. याच्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप केला जाईल. त्या 300 लोकांनी तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहायचं आहे. म्हणजे वेळोवेळी कुठलं नाटक केव्हा येणार आहे, त्याचे कलाकार कोण आहेत हे सगळं आपल्याला त्या ग्रुपद्वारे कळत जाईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याची वेगळी जाहिरात अशी करणार नाही आहोत. पूर्ण थिएटर हे फक्त आपण एकत्र 300 लोक जे येणार आहोत त्यांच्यासाठीच ते असणार आहे थिएटर. त्यामुळे अशा प्रकारची चांगली नावाजलेली 4 व्यावसायिक नाटकं आणि एक प्रायोगिक नाटक आणि एक कार्यक्रम असा आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ह्याचं उद्घाटन 16 तारखेला म्हणजे